मंडळी, एक पतिराज आपल्या बायकोसोबत शॉपिंगचा आनंद लुटायला गेलेत, पण त्यांचा हा आनंद हिरावून घ्यायला तिथे तयार आहे त्यांचा भूतकाळ. हा धमाल प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि नॉनस्टॉप कॉमेडीचं सेशन भूषण कडू. आज काय बाबा मजा आहे का माणसाची. हा सॉरी, खुश आहे एकदम. शॉपिंगला आली आमची अप्सरा. चल रसिका, आपण आता आज शॉपिंगला आलोय तर आधी तुझ्यासाठी खूप साड्या घेऊया. नाही, आपण तुमच्यासाठी आधी सूट घेऊया ना. नको, सूट नंतर पडून राहतो गो, वापरता कसं? येत नाही. आपण साड्या घेऊया ना मस्त. नाही हो, नाही, असं नाही करायचं. इतक्या नवसानं मिळालाय मला नवरा. चल. मग माझ्या बहिणीच्या लग्नात मला मिरवायला नको का? घेऊया ना आपण तुम्हाला सूट. चला अगं, ना. सूट नको, शर्ट पॅन्ट घेऊ आपण साधे. हे बघा हे दुकान जरा बरं दिसतंय. हा. इकडे तुम्हाला सूट पण घेऊ Yes. आणि माझ्यासाठी ड्रेस पण बघूया चल का. आधी ड्रेसेस. चला, चल या. चल चल. वेलकम वेलकम मॅम, या ना या. हा मॅडम, आम्हाला ना माझ्या नवऱ्यासाठी एखादं सूट दाखवा ना. हो बघा ना, हे बघा इथे सूट आहेत, जे कोणते आवडतील ते बघा. बघू. येस. हॅलो बाळा, कशी सॉरी सॉरी सॉरी, मी काय नाही. तू तू काय झालं? हा तू तू पण म्हणजे तू पण ना अशी आहेस ना तू. म्हणजे मी त्यांना म्हणालो की आम्हाला लग्नासाठी सूट हवा आहे. तर मी तेच सांगत होतो, पण आपण दुसऱ्या दुकानात जाऊया ना कुठेतरी. कशाला? इथे हा माल बरा नाही. नाही एक वेळ हा बरा आहे, पण हा नाही बरा. म्हणजे असं काय करते बघा ना, किती व्हेरिएशन दिसतात. लय व्हरायटी इकडे. नको. एखादं बघूया. तो राखाडी रंगाचा सूट आहे ना, तो मला लय आवडलाय. तो बघूया ना. बाई हा. तो सूट दाखवा ना मला. तो हा. तो सूट नाही होणार यांना. का? मुळात यातला कोणताच सूट नाही होणार यांना. कसं आहे ना, सूट घालण्यासाठी हाईट लागते. हे कसे बुटके आहेत ना, आणि बुटक्या माणसाने सूट घातला तर बुजगावण्यासारखे दिसतात ना, म्हणून नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझा नवरा बुटका आहे? हो, नाही, मी अगदीच बुटके नाही म्हणाले तुमच्या यांना. खुजे आहेत थोडेसे. नाही म्हणजे ती फिगर नाहीये ना सूट घालण्याची, तर सॉरी. माझ्या नवऱ्याच्या फिगर बद्दल बोलणारी तू कोण ग टवळे? टवळे बोलू नका तुम्ही. तुम्ही हिला सांगा, कोळशेवाडीतली आहे मी. दंगा होईल. असू दे, म्हणजे चल. तू माझ्याशी बोल ना. यांच्याशी काय बोलते? माझ्याशी बोल ना टवळे. तोंड सांभाळून बोला तू. हो, आणि तुझं तोंड लय चुरचुरू चालतंय, त्याचं काय ग? जाऊया दुसऱ्या दुकानात. चल तू हा, पहिल्या. निघा. तसंही मला तुम्हाला कपडे नाही द्यायचे. निघा. ए टवळे, निघा काय? आम्ही काय इकडे भीक मागायला आलोय? पैसे टाकून सूट घ्यायला आलोय. नीट बोला आधी तू. आता तर तुझ्या नाकावर टिचून याच दुकानात सूट घेऊन दाखवते की नाही. कशाला? बघ. मी पण बघते ना कशी सूट घालती तू. तुझ्या मॅनेजरला बोलाव, तुझी कंप्लेंट करायची आपल्याला. नको. बोलाव. मॅनेजरशी बोलते ना मी. कशाला? कस्टमरशी कसं बोलायचं अक्कल नाही पोरीला? मॅडम, साधी मॅनेजर- कपडे विकणारी आहे, किती माझे बघायला. मॅडम, मॅनेजरला बोलवायची गरज नाही आणि नाही? कंप्लेंट करायची गरज नाहीये. घाबरलीची सुंदरी. चल हळू. कापड दाखव. कंप्लेंट नको असेल तर कापड दाखवायची. ग्रे कलरचा पाहिजे ना. काय नाटक आहेत मुलीची. कशाला? साधी कापड विकणारी आहे ना. दुसरी दुकानं असं- नाही? असं घ्या असतं gray का colourचा पण? सूट. आपण ए पोरी, हातात आणून द्यायचं. आणा. चांगला मात जिरवतीच. किती भारी बघा ना, सुटलंय मस्त आहे कापड. तुम्हाला बघू लावून बघा. कसं दिसतंय बघू. बघू. वाटतो की नाही प्रसाद हो? कुठे गे हे कुठे? वाटतो की नाही? पण मस्त वाटतो ना. नाही हो, नाही, ते लांबूनच बरं दिसत होतं. आता जवळून तुमच्यावर नाही बरं दिसत आहे. बाई, तुम्हाला सांगू का, हे जे आहे ना ते माझ्या हँगरलाच बरं दिसतंय, तुमच्या हँगरला नाही. मुळात कसं आहे ना, की मुशकमुखी माणसाला ना काहीच बरं दिसत नाही. त्याला फक्त बनियान बरमोडा इतकंच सूट होतं. मुशक मुखी म्हणलीस तू माझ्या नवऱ्याला? हो.
अरे नाही, मुंगूस वेगळा, मूषक म्हणजे उंदीर. म्हणजे उंदीर तोंड्या म्हणली तुम्हाला? बाई, उंदीर तोंड्या आहे का नाही. माझा नवरा? मला सांगा, तुमचं तोंड उंदरासारखं दिसतंय का? कसं? ताई बघा ना, उंदरासारखं दिसतंय का यांचं तोंड? दिसतंय का? उंदीर तोंड्या म्हणती म्हणजे काय? तू माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही, तू नाही बोलायचं. मी बोलणार. मी बरोबर बोलती. मला माहितीये माझा नवरा हाय असा ढापण्या, हाय मुशकमुखी, हाय असा फालतू एक नंबरचा चाबऱ्या, ए. काहीच नाही त्याच्यात. अरे. म्हणजे असं एकदम फालतू आहे, असं क्ष अरे. एकदम क दर्जाचं आहे. म्हणजे असं बघितलं की त्यात अरे मला पण असं. तू का इकडे ये ना, इकडे. तू बायको आहेस ना माझी. आहे ना. मग तिच्यापेक्षा तूच का वाईट बोलतेस मला? नाही, हा? तसं ती नाही. एकदाच म्हणाली उंदीर तोंड्या. तू किती वेळा म्हणालीस मला उंदीर तोंड्या. हा, मी आहे का उंदीर तोंड्या आहे का मी? हो, आहे का उंदीर तोंड? दिसतो उंदीरासारखा आहे? उंदीर तोंड्या आहे मी? आहे उंदीर तोंड्या? नाही मीच का बोंबलतोय माझ्याच नावाने? नको नाही, तुम्ही नाही. रसिका, असं नाही करायचं. तू बायको आहेस ना माझी. बरं, हिला कळत नाही, शिवाली तुला पण नाही समजत. शिवाली, तुम्हाला हिचं नाव कसं माहित? मे- नाव कसं माहित? कसं माहिती? नाव कसं माहिती? हे कोणते? मला कसं माहित असणार हिचं कसं नाव? माहिती? मला नाही माहित. मी ओळखत नाही. म्हणजे अशा मुलीचं नाव साधारण शिवाली असू शकतं असा अंदाज बांधला मी. हा, बांधला. माझ्या नावाचा अंदाज बांधला तू. हा. माझ्या नावाचा अंदाज बांधलायस तू. ए बाई, ए बाई, ऐक, पाय धरतो तुझे पाय. मला माफ कर बाई, पाय कर. अगं ए बाई, 2 वर्षाचा चांगलाच अनुभव आहे. 2 वर्ष फिरवलं याने मला. अगं नाही, ऐक ना, मी तू शाना, ऐक. तू रडून काय फिरवलं काय पाठीवर बांधून फिरवलं नव्हतं तुला? तू रडून मी प्रपोज केलं तुला, तू हो म्हणालीस म्हणून तुला फिरवलं. आणि तूच सांगायचीस, ही मला सांगायची चौपाटीला घेऊन चल म्हणून. हा, तिकडे वरळी सीफेसला घेऊन चल, मलबारीला घेऊन चल. थांब ना, नॅशनल पार्क राहिलंय अजून. आई मी एकटीच बोलायचं हे सगळं, तुझं काहीच नव्हतं. माझं काय असायला पाहिजे? हा, माझं काय? तू म्हणालीस म्हणून तू प्लीज रडू नकोस. लफडं आहे, तुमचं लफडं आहे माझ्या नवऱ्याचं. अगं बाई, मला आत्ता कळलं. लफडं माझा नवरा. लफडं आहे तुमचं. काय माणूस आहे लफडे. हात नाही लावायचं. किळस येते मला, हात नाही लावायचं. ऐक लांब राहायचं. हे बघ नाही, तू लांब राहायचं. ऐकून घे, शांत हो आधी. ऐकून घे मी काय सांगतो ते. हा, हे बघ, आता तसं काही नाहीये. हे जे काय होतं हे आधीच होतं. आधीच होतं. येस. मग ते तुम्ही मला आता सांगायला हवं होतं. सांगायला हवं होतं की नाही? सांगा मला. आधी तुला सांगते हनीमूनच्या रात्री असं सजवलेल्या पलंगावर बसून मेच्युअर्ड बाई सारखं मी यांना विचारलं, मागचं पुढचं काय बी असेल ना तर ते आत्ताच्या आत्ता सांगा. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको. पण धीर कुठे आहे या गड्याला? धीर कुठे आहे? तू मला तेव्हा काय विचारलंस की तुमचं काही आहे का? तू मला असं कुठे विचारलंस की लग्न आधी तुमचं काही होतं का म्हणून? तसं विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की हा बुवा, आधी होतं माझं वृषाली बरोबर. वृषाली, तू मला मनीषासाठी सोडलं होतंस ना रे? हो काय? हे मनीषा आधी बघ, वृषाली, मनीषा. देवा, काहीतरी माणूस आहे. याला एक नाहीच पाहिजे, 3 पाहिजे याला. नाही, असं- लय मला
सगळं. रसिका असं नसतं. हे बघ लग्नाआधी आहे ना प्रत्येक माणसाचे मित्र मैत्रिणी असतात, म्हणजे असं जनरली मैत्रिणी असतात ना अशा केअरिंग शेअरिंग. पण आता तू माझ्यासाठी परमनंट आहेस की नाही? अच्छा, म्हणजे ही परमनंट आणि मी टेम्पररी होते काय? अरे बापरे. म्हणजे तू मला ठरवून झुलवत होतास? तू मला नाही ऐक मारामारी नाही. थांबा, दुकान आहे कळलं? कळलं. हे बघ तू त्यावेळेस पुढाकार घेतला होतास की नाही? तू पण घेतलास ना पुढाकार? आणि आता तुम्ही पुढाकार घ्या ना. तुला सांगते अगं, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ना मला हार्ट मध्ये फोटो असलेलं लॉकेट गिफ्ट केलं. इतकं खुश झाले ना मी. मला वाटलं काय प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्या. कुठे गेलं? यांना तर मी आता बघते. नाही, हा कोण विकलाय? हा कोण अरे तोंड दाखवायची लाज वाटते. हे बघ बाई, प्रेम वगैरे काही नसतं. मला दिलेलं लॉकेट फिरवून तुलाच दिलंय पुन्हा त्याने. म्हणजे मी ब्रेकअपच्या वेळेस तोंडावर फेकलं होतं लॉकेट, ते दिलंय तुला. ते नवीन लॉकेट आहे, ते दिलंय ते तुला. नाही, माझा नाही विश्वास आहे तुमच्यावर. इकडे रसिका, हे बघ माझ्याकडे ना आमचे फोटो आहेत. शिवा तू किती हॉट दिसते गो. असे चॅटचे स्क्रीनशॉट सुद्धा आहेत. एक नंबरचा छपरी माणूस आहे हा. ए ते सगळं चुकून झालं होतं. आणि आहे ना त्या लहान वयात तशा चुका होतात. लहान वय होतं ना, हा. मग बाकीचं बरं सुचायचं तुला तेव्हा. असं काय काय केलंय तुम्ही? माझ्यासाठी काय उरवलंय का? अरे उरवायला नवरा म्हणजे काय रेशन आहे का? नवरा म्हणजे लंगर पण नाही ना सगळ्यांना असं वाटत सुटायला. काय वाटलं? तू हॉट दिसते, तू हॉट दिसते, तू हॉट दिसते, तू हॉट दिसते. ही टवळी तुम्हाला हॉट दिसते मला का? टवळी बोलू नको. बस गा तू, तुझा मुद्दाच नाहीये. तू बाजलो. ही टवळी तुम्हाला हॉट दिसते. मला आता बघायचंच आहे. ही तुम्हाला कशी हॉट दिसली. कशाला आता आपण हा विषय संपवूया. नाही असं नाही चालणार. ये घे तुझा फोन, दाखव मला आत्ताच्या आत्ता बघायचंय काय हॉट दिसतेस तू. म्युझिक. दाखव. घाबरते का काय? म्युझिक. सांगा कोण हॉट दिसते सांगा. मंदा, कुंदा, सुनंदा, मनीषा, विशाली, शिवाली. बस अजून उकिरड्या थुंकताय का तुम्ही? नाही. आमच्या दोघींपैकी कोण हॉट दिसते सांगा. राघव बी. थोडासा ना मला विचार करावा लागेल. म्हणजे अजून विचारच करताय. अगं हे म्हणजे कालपर्यंत तुम्ही मला जे सांगत होतात की तू ना एकदम अशी अप्सरेसारखी सुंदर आहेस म्हणून, ते सगळं खोटं होतं. सगळं खरं कळलंय मला. काय म्हणायचं तुला? अप्सरा, तुला सांगते त्या दिवशी माझी फेसबुकची फ्रेंड भेटली होती मला. ती बोलत होती तिच्या डीपीवर आहे ना तू अप्सरेसारखी दिसतेस ग अशी कमेंट केली याने. एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे हा. काय ग, ऐकण्या आधी माझे कान नाही का ग फुटले? ए रसिका, आता तरी फुटलेत का? अगं ऐक ना, अगं खरंच तसं काय नाही. ते सगळं आधीच आहे ग. रसिका, मी म्हणते याला सोड. हे शिवाली, काय? वाटेल ते सल्ले काय नाही, नशीबच फुटके. मला ना राहायचंच नाही या माकड तोंडे उंदीर तोंडे माणसा बरोबर. नकोच राहूस तू, नकोच राहूस. माझा ना एक वकील मित्र आहे, त्याला तुला भेटवते. चालेल. या उंदर तोंडाबरोबर संसार करण्यापेक्षा मी त्याच्याबरोबर संसार करीन. अगं ए येडे. बाळा, संसार करायला नाही, डिवोर्स घ्यायचा आहे ना आपल्याला. डिवोर्सचं ठरलंय ना? पाहिजे. सोडायचं याला. कशाला divorce? पाहिजे. डिवोर्स कशाला काय? तुला ना आम्ही दाखवणार आहे. तू अरे ऐका ना, कामात गेलास तू. दाखवते तुला मला आता. टांगून ठेवा. पण ऐक ना, ए रसिका, शिवालीच me? नाही उरला कोण. कोणी आहे दुकानात?
ॲट युअर सर्व्हिस मॅम. मला ॲक्च्युली ड्रेस बघायचा होता. मॅम ड्रेस तर मिळतील तुम्हाला, पण तुम्हाला मी एक स्पेशल कॉम्प्लिमेंट देऊ. येस प्लीज. तुम्ही अप्सरेसारख्या दिसता. क्या बात है, मस्त रंगली जुगलबंदी, कमाल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. भूषणदा सुंदर, सुरेख, अप्रतिम, फार मस्त रिॲक्ट झालास आणि कॅरेक्टर फार सुंदर रंगवलंस. म्हणजे फारच अप्रतिम, खूप मजा आली. रसिका आज फुल फॉर्ममध्ये मस्त. शिवाली उत्तम, तुझी साथ पण उत्तम होती आणि प्राजक्ता तुझी एंट्री पण खास होती. खूप मजा आली आणि आर्ट डिपार्टमेंटला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स ह्या सेटअपसाठी. अक्षरशः एक शोरूम आहे असंच जाणवतंय जणू. Yes. मजा आली, मस्त. प्रसादा. तू ना खरंच अप्सरेसारखी दिसतेस. नाही मी तिला म्हटलं त्या पिंक कारण आता तू तेवढीच सोडलीस त्यामुळे तिला म्हणून गेला पाहिजे कोणतरी म्हणून. छान होती कॉन्सेप्ट आणि छान. भूषण खूप सटल रिॲक्शन्स होत्या त्यामुळे त्या बघताना फार मजा आली आणि तुम्ही दोघींनी मस्त केलं कॅरेक्टर. व्हेरी गुड, मजा आली. थँक्यू. वाव. जस्ट कीप इट अप. थँक यू सो मच. मंडळी, एका कुप्रसिद्ध गुंडाला पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे एका प्रामाणिक इन्स्पेक्टरनं. बघूया त्याची ही मोहीम फते होतीये का. तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे बिनीचे शिलेदार अर्थात समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे. हवालदार कांबळे. यस सर. सॅल्यूट मारायचा नाही. स्किट मध्ये सॅल्यूट नाही तर काय मजा नाही. चल. हे वेगळं स्किट आहे, ते वेगळं तुमचं. तिथे सॅल्यूटला महत्व असतं, ते वेगळं स्किट. आज माझ्या बरोबर आहेस ना तू. हेच विसरलास तू. हवालदार कांबळे, आज आपण एका सिक्रेट मिशनवर आलेलो आहोत. या ठिकाणी बाबू ढिंच्याक नावाचा एक गँगस्टर येणार आहे. गेली 10 वर्ष तो आपल्याला मिळत नाहीये. आज ही संधी आपल्याला गमवायची नाहीये. तुमची खबर पक्की आहे? एकदम पक्की आहे सर. Good. हे बघा, आपण इथं पोलीस म्हणून आलोय हे कोणाला कळता कामा नये. नाही. ही जर टीप बाबू पर्यंत गेली तर तो काय इथं यायचा नाही. मग अरे मलाच काय सांगतोयस हे? मला सगळं माहिती आहे आणि मला माहिती आहे तुला कसं माहिती आहे हे. कसं काय? एवढंच पाठ आहे तुझं. आता पुढे बघू. आपण दिसेल. ते कधी पण येतील. चला 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 या चला. सर तुम्ही इथं बसा. तुम्ही इथं बसा. हा सर. हा हा सर. सर असं एकदम असं बसा ना. असं 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 एकदम बसा. असं म्हणजे कसं? असं एकदम टेचात बसा ना. टेचात एकदम. टेचात. टेचात जरा प्रॉब्लेम झालाय माझा. हा एकदम असं. हे कसं टेचात? अहो आता तुम्हीच ते अशी नर्तिका वाटता अशी एकदम अशी. चंद्राचा मुखडा बघायला काय कराल? खिडकी उघडेन दिसेल. अहो ह्यो चंद्राचा मुखडा बघायचा असेल तर काय कराल असं विचारायले मी. मला सवय नाही ह्याची. पैसे पैसे द्या. पैसे पैसे द्यायचे. पैसे पैसे कशाला? अरे इकडची पद्धत आहे तशी. म्हणजे बाई अशी समोर नाचायला आली की पैसे द्यायचे त्यांना. पैसे का द्यायचे पण? अरे पैसे द्यावे लागतात त्याशिवाय मुखडा कसा दिसणार? आय एम नॉट इंटरेस्टेड ना. मुकडा नाही बघायचं नाही, मला. नाही, सर, द्यावे लागतात. तुम्ही द्या ना. पैसे द्या. पैसे द्या. हे आधी नाही सांगितलं तुम्ही ना. पैसे- ऐकतं राहायच्या वेळेला तुम्ही. 10 रुपये. 10 रुपये काढले. 10 रुपयाचा हिंग घ्यायला चाललाय तुम्ही? हा? 100 काढा. 100 नाही, 100 खूप होतात रे. 100 काढावं साहेब. याची तयारीच नव्हती ना, पण वेगळी तयारी करून आलो. हे काय अहो मध्ये? साहेब होय, होय. असं काय करायले? एवढे मोठे साहेब आहे सा आणि किती तो विचार. नाही. अहो साहेब असं काय करता? हात का झटकला? कांबळे माझा प्रॉब्लेम आहे.
लहानपणापासून कोणत्याही स्त्रीने मला हात लावलेला नाहीये. सुईण सुद्धा आंघोळ घालताना हँडग्लोव्ह घालायची. माझा प्रॉब्लेम झालाय, मला टेन्शन येतं त्याचं. मला आपण इथे नौके हो तसं दाखवू नका. बिंदास नाव विचारताना नाव विचारा. नाव काय आपलं नाव? मी लावणी सम्राज्ञी बिंदू ढोले. बिंदू ढोले. हा. अरे हे बिफोर आणि आफ्टरची जाहिरात असते तसं आहे. म्हणजे बिफोर ढोले आणि मग एक्सरसाइज केल्यावर बिंदू. रंगभूमी अचानक प्रकट होऊन थोबाडात मारेल ह्या दर्जाचे विनोद करू नका. अहो असं काय करायले? करू दे की त्यासनी विनोद. हा, आमचं आजचं नवीन पाहुणं आहे ते. हा बिंदुबाई, आता ग बाई. ते पाहुणा आणि आम्ही कोण दुश्मन होय? नाही हो, हा. तुम्ही तर आमचं नेहमीच पाखरू आहे. बसा हाय या. हाय हाय, काय तो मुखडा. हे घ्या, लय दिवसांनी चंद्र पाहिला. पैसे दिले? आऊ. बसा की. हे कोण? नवीन पाहुणा आहे ती वाटत. काय हो? नीट. काय पाहुणं आंब्याच्या गावात नवीन आलात वाटतं. एमएच गाव जेव्हा बांधायला घेतलं तेव्हापासून इकडेच होता मी. नाही हो, कधी पाहिलं नाही म्हणून म्हटलं. मी खांडेकर, हे बाजूच्या गावचा इनामदार आहे. 70 एकर ऊस आहे आपला. आमचे हे साहेब आहेत ते पण. हे काय कळलं नाही हो. असं का पडतंय? नाही ठीक हरकत नाही, पण या हे आमचे साहेब आहेत ना, ते पण लय मोठे इनामदार आहेत. आमची तुम्हाला सांगतो 90 किलोमीटरवर शेती आहे, ऊस आहे. बया, हो. 90 किलोमीटर उचला आंबे वय. माझा ऊस 90 किलोमीटर लांब आहे. एवढी शेती आहे माझी. म्हणजे भारी आहे. अरे साहेब लय मोठे बोलतायत. म्हणजे आजचा सामना रंगणार म्हणजे. बिंदुबाई आज लय पैसा कमवणार आहे. बघूया आम्ही पैसा उडवतोय जास्त की त्या साहेब पैसा जास्त उडवतात. हे आमचे इनामदार हे आमचे इनामदार साहेबच जास्त पैसे उडवणार आहेत. बाई सुरू करा तुम्ही. असं हो. नाही मी सुरू करतेच, पण एक अट आहे. म्हणजे जो माझ्यावर जास्त दौलत जादा करील त्याच्या समोरच मी नाचीन, आणि जो करणार नाही त्यानं इथनं चालतं व्हायचं. चल जा तू. साहेब नाही पैसेच नाही. अरे बाबू ढिंचकला पकडायला आलोय ना. अरे पण मंथेंड आहे, रद्दी सुद्धा विकून झाली, पैसेच नाही घेतले. बाई हा, चला चालू करा काय ती. करू का सुरू? बाई सुरू करा तुम्ही. हा करतेच सुरू. आयुष्मान भव पोरी मोठी. सुनबाईला आशीर्वाद देताय आयुष्यमान भव. हा द्या ते 200 रुपये द्या. तुम्ही पण 200 रुपये द्या. 200 रुपये अरे त्याने 200 रुपये दिले, तुम्हाला पण 200 नाही आहेत 200 अरे रुपये. द्यायला लागतील ना. नाही आता दिले. मी त्यांना- सिनियर साहेबांनी नाही दिले. ते म्हणे तुमचं मॅनेज करा. हल्ली नाही मिळत, बजेटच नाहीये. आता सुद्धा मी दिले ना मगाशी 10 रुपये, ते माझ्या घर खर्चातले आहेत, नाही मिळाले. अरे पण आता द्यायला लागतील. त्याने 200 दिले, उद्या द्यायला हो लागतील. साहेब काय ते करा लवकर. बाई ताटकळल्यात. बाई राहू दे, त्यांच्याला काय होणार नाही. या इकडे नाचा तुम्ही. ओ, बाई काही ताट कळत नाहीत. आमचे साहेब आहेत ना, ते लय मोठे इनामदार आहेत. हा तुम्हाला सांगतो 200 किलोमीटर त्यांचा ऊस आहे. बया, 200 किलोमीटर लांब. तू परस्पर ऊसाची शेती विकत घेऊ नको यार. हे कापणी करे म्हणतो म्हातारा होईन मी यार. किती वाढवतो यार. 90 पासून सुरू केले 200 पर्यंत पोहोचला यार. पण आता करायला लागेल ना. चला तुम्ही करा पैसे करा. अरे यार. अरे साहेब आता सांगितलंय तर द्यायला लागतील 200 नाही आहेत 200 रुपये. खरंच नाही आहेत माझ्याकडे 200 रुपये. नाही आहेत 200 रुपये नाही आहेत माझ्याकडे. चंदू, रघ्या, एक काम कर. या दोघा साहेबांनी तिथं कोटीच्या बाहेर नेऊन उभं कर. पैसे नाही ती यांच्याकडे. नाही आहेत आमच्याकडे भरपूर पैसे आहेत. कायला फुटेज खाताय? होय, आम्ही देणार. काढा ना टाका. साहेब. अरे, अरे आमचे साहेब लय मोठे इनामदार आहेत. 1.5 किलोमीटर शेती आहे त्यांची. हा बाई हे घ्या. अंगाशी. हा चला सुरू करा. अरे स्किट आहे का वेब सिरीज आहे? पाचशे वाचू दे. काय
अरे 500 रुपये द्या तुम्ही पण, त्यानं 500 दिले, तुम्ही पण 500 रुपये द्या. 500 रुपये कशाला द्यायचे? 500 द्यायचे तर. अरे ह्याच्या आधीच्या बसा भाऊजीवर मी 200 दिले ना. रिपीट टेलिकास्टला 500 कशाला द्यायचे? एक मिनिट, बाई आहे बघा, प्रत्येक ओळीला पैसे मिळणार नाही. तुम्ही काय ते एकदा सगळं दाखवा मला. एखादं कडवं बघतो, आवडलं तर पैसे देईन. सॉरी, मी नाही देऊ शकत. साहेब लई चिंदे ह्याचं काय होणार नाही. ए! चिंदी कोणाला बोलतो? आधी उभा राहून बोल. उभा काय नाही. अरे चिंदी कोणाला बोलतो? अरे आमचे साहेब लय मोठे इनामदार आहेत. अरे 1.5 किलोमीटर ऊस आहे त्यांचा. एवढी पाडलीस 200 वरून डायरेक्ट 1.5 वर आलास तू. नाही नाही, ते काय नाही. अरे तो तुम्हाला चिंदी बोलतो म्हणजे काय? अरे तुमची इज्जत ती आपली इज्जत, तुमची अस्मिता ती आपली अस्मिता, तुमचा मान तो आपला मान. पण अरे पैसे माझे आहेत, ते आपले नाही आहे. माझेच जात आहेत ना पैसे. नको नाही ते काय नाही. तुम्ही द्या पैसे द्या. 500 रुपये द्या. 500 रुपये पाकीट काढा, अरे, पाकीट. पाकीट नको काढू. पाकीट अरे पाकीट नको काढू. पाकीट अरे, काढ. अरे मला मारलं तुला यार. नडतो मी. अरे मी सिनियर आहे. सिनियर बिनियर लावत. अरे काय नडतो म्हणजे काय? किती रुपये दिले तू? 500. 500ची एक नोट दिली, ह्या 2 नोटा बाई. ए, नाही, 2 नोटा कशाला दिल्या? बाई, अरे अख्खा महिन्याचं माझं. एक मिनिट, बाई, बाई. बाई, 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 एक मिनिट. बाई, बाई, ए, बाई, एक मिनिट. बाई, एक मिनिट. बाई, एक मिनिट. हे आता हे हिशोबात गोंधळ होईल. त्यांनी तुम्हाला एक नोट दिली ना 500ची, आता ह्यांनी 2 दिल्या. एक परत द्या प्लीज, परत द्या. बाई हे काय हिशोब क्लिअर. अरे मुद्दामून करतो का रे? यांनी 500 दिल्यावर मी 500 दिले तर हा माझ्यावर जातो. मी त्याला मॅच कसं करणार? तुम्ही एक काम करा ना, 10 एकराचा ऊस तुमचा विकून टाका ना अरे तुम्ही. नाहीच आहे तो ऊस. अरे तूच वाढवलायस ना तो ऊस. बाई कुठे ऊस आहे? करा चालू. 2000 दिले रे. अरे अरे माझे EMI आहे तेवढा घराचा. धरून मनी आणलेला सगळा संपला माझा. आता काहीच नाही उरलंय माझ्याकडे. शपथ नाहीये. एक साहेबांकडचे पैसे संपलेत, नाहीये. पण साहेबांचं क्रेडिट कार्ड हाय ए! अजून. बाई गाणं चालू राहिलं पाहिजे. तुमचं मशीन दाखवा. अरे नाही सुरू. अरे 2000 ना. 1 मिनिट. अरे मारले परत 2. अरे नको हे. मार. अरे दुसऱ्यांदा केले. अरे तिसरं मारे. 32 मेसेज आले. अरे 43,000ची खरेदी झाली. अरे तुला अक्कल आहे का? हा इकडे आण, मला कार्ड दे माझं. एक मिनिट, कार्ड दे. नडतो म्हणजे का आपल्याला? हाय हाय हाय, गरम आहे रे. तापलं यार घासून घासून तुझं. हाय हाय. एक मिनिट, जरा थांबा, सगळ्यांनी थांबा एक मिनिट. हा आता सुरू करूया. इकडे मला काय, हरलात? नाही हरलो नाही. मान्य करतो, मला रस्त्यावर आणले तुम्ही. मला तुम्ही रस्त्यावर आणले, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मी कोणी मोठा इनामदार नाहीये. माझी शेती भीती नाही. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. काय? हळूहळू बोला. आणि तो जो आहे ना, तो हवालदार कांबळे. इथं काय करते साहेब? अरे इथे बाबू ढिंच्याक नावाचा जो गँगस्टर आहे तो इथे येणार आहे आता कोणत्याही क्षणी. बाबू ढिंच्याक हा, इथे येणार आहे? त्याला पकडण्यासाठी आम्ही सापळा रचलाय. पण तुम्ही मला रस्त्यावर आणलं ना त्याच्या आधीच. बाबू ढिंच्याक इथे येणार? इकडे येणार आहे. अरे त्याला पकडताय साहेब, लय मोठं काम करताय. लय डेंजर गुन्हेगार आहे तो. माहिती मला. मला पण लुटलंय त्याने. काय सांगताय? हो. माझी काय मदत हवी आहे? तुमची काही मदत नाही. मी आहे, सगळं मॅनेज करतो. तुम्ही टेन्शन. एक काम करा बघा, तुमच्यातले पैसे आता संपलेत. पैसे संपले. तो आता बाबू ढिंच्याक येईल. होय. तो पैसे उडवणार. होय. तुमच्याकडे उडवायला पैसे नाहीत. नाही. त्याला एकदम तुमची इज्जत जाणार. त्याला डाऊट येईल की तुम्ही कोणतरी आहात. एक काम करा, माझे पैसे ठेवा. पैसे ठेवा हो, आपल्याकडे अहो, देवाच्या देणे लय पैसे आले ते ठेवा. नाही हो, पण एक काय ना, मी नाही घेऊ शकत. असं नाही घेऊ शकत. मी एक ठेवा. प्रामाणिक हे आहे. मी असं, पैसे उडवा कर्तव्यासाठी. पण हे मी परत देणार. हा. मी हे परत देणार. आणि आणि मी आता इथं थांबत नाही. कसं उगाच तुमच्या ह्याच्यात माझा गोंधळ नको आहे. देशाला मदत करते तुम्ही. हे देऊन अरे मी- बस मी काय, परत साहेब. हे करणार मी. चला ए पैसे मिळालेले आहेत. सुरू करा. अगं बाई, बाबू गेला होय. बाबू गेला. बाबू बाबू गेला म्हणजे बाबू गेला. कोण बाबू? बाबू ढिंचॅक. हा आत्ता इथे बसलेला तो. बाबू ढिंचॅक. ती पावाची लादी. बाबू ढिंचॅक. बाबू ढिंच्याक होता. बाबू ढिंचॅक त्याच्या होता. मागे आम्ही आहोत. तो 15 मिनिटं आपल्या समोर बसलेला होता. कांबळे. साहेब माझी टीप बरोबर होती. बाबू ढिंच्याक इथं येणार आहे. तो इथं आला होता. आता तो पळून गेला. तुम्ही बाईच्या नादात तिकडे पैसे उचलत होता. त्याला मी काय करू? ए, नाही साहेब, बाई समजा. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. तुम्ही चौघे एकत्र म्हणजे तशीही पर्वणीच. क्या बात, बहुत खूप. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई, भन्नाटच रंगली ही मैफिल. फारच मजा आली. भावा, आम्हाला हसवण्यासाठी स्वतःवर विनोद तू करतोस म्हणजे तू किती दिलदार आहेस रे. फारच आवडलं. नमा, तू सुंदर गातेस पण
काहीतरी ठेव न करण्यासारखं. म्हणजे उत्तम ॲक्ट्रेस तर आहेसच, कुठल्याही कॅरेक्टरमध्ये लीलया घुसतेस आणि सुंदर गातेस पण. वा, सुंदर. समीरदा अप्रतिम. पॅडीदा म्हणजे पाठांतर नाही असं सारखं तुला हिणवतात, पण तू इथे आल्यावर काय मॅजिक करतोस रे. फार सुंदर. मस्त कॉन्सेप्ट होती, छान लिहिलं होतं आणि मस्त फुलवलं. फार मजा आली. वा सई वा. प्रसादा. फार सुंदर. तुम्ही 4 इतके तगडे कलाकार आहात की तुम्ही जेव्हा एकत्र येता समोर, तेव्हा खरोखर असं वाटतं की रूपरंगाच्या महाली सुख माझं रंगलं, काळजाच्या झुंबराला दुःख माझं टांग. आणि पुढे पण त्यात तुम्हाला फार समर्पक ओळी आहेत की रोज बुरखा नवा, रोज नवी मजा. रोज वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे बुरखे पांघरून येता तुम्ही, रोज नवी मजा देता प्रेक्षकांना, आम्हाला सगळ्यांना. देव करो तुमचं स्किट कधीही पडू नये, नाहीतर त्याच्याबद्दल मी असं म्हणेन, गुन्हा तुम्ही करा, मी हो भोगीन सजा. क्या बात.